आपण मैदानाच्या आतमध्ये वावरू शकू, कारण चौथा सामना ते खेळतात, 2 हरलेले आहेत, 1 जिंकले आहेत, परंतु मागील सामना हा जास्तीचा महत्त्वाचा राहतो. मागील सामने आपण पाहिले तर दोन्ही संघाने हरलेत, हा सामना तितकासा महत्त्वाचा असणार आहे. चला थोडीशी घाई करा, आपण परित क्षेत्ररक्षण सजून घ्या. मुंबई टीम चला मॅच सुरू करायची आहे. येस, पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत या संघासाठी पहिलं षटक घेऊन कृष्णा त्रिपाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. सौरभ बिराजदार, कृष्णा गवळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मॅचला होते सुरुवात. एक महत्वाची मॅच आहे, इकडनं जिंकणं अनिवार्य आहे. सिफा स्ट्रायकर रेड डेव्हिल्स सिफा स्ट्रायकर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे विरुद्ध मुंबई. एक मोठी फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय महेंद्रदादा चषक आपण पाहतोय. भिवंडीच्या या मानकोली गावामध्ये सुरू असणारा हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर कृष्णा गवळी आहे. चला कृष्णा या, चला मॅच सुरू करायची आहे. कृष्णा वर्सेस कृष्णा त्रिपाठी विरुद्ध कृष्णा गवळी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वात आणखीन एक कृष्णा दाखल झालाय. कृष्णा सातपुते यांना पण पाहिलं, कृष्णा पवार यांना पाहिलं, कृष्णा जर पाहिलं तर गवळी पाहायला मिळतात. कृष्णा त्रिपाठी देखील दाखल झालेले आहेत. गोलंदाजीसाठी पूर्वश्रमी जर पाहिलं तर साकीनाका आणि सध्या विक्रोळी टागोरनगर परिसरात राहणारे खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी कृष्णा त्रिपाठी. मॅचला सुरुवात, एक मोठी मॅच आहे. मुंबई विरुद्ध पुणे या सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला बॉल दिशा दिली आहे, अगदी फुलटॉस होता आणि फेकून दिलं या बॉलला सीमारेषा पार. 4 चौकार. पहिल्या चेंडूवरती एक दमदार सुरुवात करत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आणि संघाचं नेतृत्व करत असताना कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अर्थात एक चांगला स्ट्रोक येत असताना कृष्णा गवळीच्या बॅटमधून लोअर फुलटॉस बॉल होता, टर्न केलं, स्वतःला स्ट्रेच केलं आणि ऑन साइडला चौकार त्याने ठोकलाय. येस, टाइम नोट केलेला. 32 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं संपवायची, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर या ठिकाणी चौकार आलाय खरा आणि चौकाराने सुरुवात होताना पाहायला मिळते. चंदूसर अनेक वर्ष सातत्याने खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये पुणे आणि मुंबई हे आमने सामने येत असताना आपण पाहिलेत, परंतु संघ हे जिल्ह्याचे नसायचे. यावेळेला जिल्ह्याचे संघ आहेत. ही मॅच तितकीशी महत्वाची राहील. पुणे आणि अगदी त्याच वेळेला मुंबईच्या दरम्यान पाहायला मिळतं 2 जिल्हे एकमेकाच्या समोर. हो, मजा येईल. जिल्हा नाही आहे. क्रिकेट जर पाहिलं तर पूर्वी जयसिंगपूरला, त्याचबरोबर युके टायगरमध्ये 2 वर्ष देखील हा प्रयोग केला गेला, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय. 10 लाखाचा पहिला पुरस्कार आहे. मागील बॉलवर जरी चौकार आला असेल, आता कमबॅक करताना पाहिलं मिळाले कृष्णा त्रिपाठी. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर हा चेंडू वेगात आलाय, सरळ गेलाय यष्टीरक्षकांच्या दिशेने, आकाश चिंदारे यांच्या दिशेने. यावेळेला बॉल जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले कृष्णा गवळी यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. कृष्णा गवळीचा झंझावात आपण पाहतोय. इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅटमधून निघणारा चौकार पाहायला मिळालाय. तो नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय आणि त्याची बॅट आता बोलू लागली आहे. चौकार आलेत, 2 चौकार त्याच्या बॅटमधून. इनसाइड आउट, ओव्हर दी कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार. 4 धावांनी धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. कृष्णा गवळी एका वेगळ्या इराद्याने या मॅच मध्ये या वेळेला जर पाहिलं तर स्टंपच्या समोर सापडले, LBWच्या स्वरूपात माघारी परततील. चौकार आला खरा, परंतु एका कृष्णाने दुसऱ्या कृष्णाला बाद केलाय. LBWच्या स्वरूपात विकेट आली आहे. पहिले काही चेंडू ही धावांची लूट होती, त्यानंतर आपण पाहिलं की चांगला टप्प्यावरती चेंडू टाकला आणि अगदी थेट यष्टांच्या मधोमध सापडला आणि क्विकर वन, अगदी फास्टर वन इथे पाहायला मिळाला. आणि जिथे पहिला फलंदाज बाद होत असताना कृष्णा गवळीला आपण पाहतोय, कृष्णाने विकेट प्राप्त केली. लेग बिफोर स्वरूपामध्ये पहिला आदरा, पहिला धक्का इथे दिलाय. पहिला फलंदाज बाद होत असताना कृष्णा गवळी 8 धावांवरती ज्याने 4 चेंडू फेस केले.
8 धावा धावफलकावर असताना पहिला धक्का बसला या ठिकाणी पुणे संघाला. या मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं आहे. दोन्ही संघांचा हाच इरादा आहे. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे खरी, परंतु आणखी एक मॅच जिंकली तर स्पर्धेतील आव्हान कायम राहू शकतं आणि त्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. एका वेगळा फॉर्मॅट घेऊन ही स्पर्धा आली आहे खरी, त्यातल्या त्यात सिमेंटची खेळपट्टी आणि हा एकेका टीमला 5-5 मॅचेस हे देखील या टीममध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर येतात रविराज आहिरे, सौरभ बिराजदार यांच्या जोडीला. पहिली ओव्हर सुरू आहे. रविराज आहिरे मैदानाच्या आतमध्ये येण्या अडचणीच्या समयी संकटमोचकाची भूमिका त्याला इथे अदा करावी लागेल. क्रायसिस मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथून त्याच्या बॅटमधून धावा येणं फार महत्वाचं राहणार आहे, कारण कृष्णा गवळी बाद झाला. हो, रवीने देखील अगदी अर्जुन संघटना नागपूरमधून सुप्रीमो ट्रॉफी असेल, सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीचं पहिलं पर्व सिरीज असेल, भारताच्या बाहेर जाऊन क्रिकेट असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर रविराजची खूप सारी उपलब्धता पाहायला मिळाल्यात. अगदी एलके स्टार संघातून देखील प्रहार ट्रॉफी म्हणा किंवा बऱ्याचशा स्पर्धा महाराष्ट्राच्या बाहेरील संघांमधून देखील त्यांनी खेळलेल्या आहेत. हो, यावेळेला पुन्हा वेगात चेंडू मात्र पाहायला मिळतोय खरे, परंतु थोडेसे जास्त सफल झाले होते. पंचांच्या तेच निदर्शनास आलं आणि या ठिकाणी परंतु आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. कृष्णा त्रिपाठी वेगाने चेंडू हाताळतोय. फुलरलेनचे बॉल त्याने जास्तीचे डिलिव्हर्ड केले. कृष्णा त्रिपाठी समोर जर पाहिलं तर रविराज अहिरे 8 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला मात्र फुल टॉस, त्याला कव्हरचं क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल. समाधान आहेरकर त्या ठिकाणी आले होते. वर्सोव्याचे खेळाडू धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. पहिली ओव्हर संपली आहे. एक महत्वपूर्ण विकेट, कारण कृष्णा गवळी कॅप्टन आउट झालेत आणि धावा 9 झालेल्या आहेत. 2 चेंडू अपवाद वगळता संपूर्ण चेंडू अर्थात पुढचे 4 चेंडू जे आहेत ना ते वेगाने आणि फुलरलेनचे पाहायला मिळाले. 4 मिनिटाचा अवधी घेतला पहिल्या षटकासाठी. आपण पाहिलं तर 2 चेंडू त्यामध्ये एक कबरला चौकार असेल, ऑन साइडला लोअर फुलटॉस वरती चौकार असेल, ते अपवाद वगळता तिथून पुढे लयबद्धता किंवा सुवर्ण मध्य सापडल्यानंतर कृष्णा त्रिपाठीने अचूकतेने गोलंदाजी केली. 9 बंडल्यात 1 विकेट प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 4 मिनिटाचा अवधी खर्च केला पहिल्या षटकासाठी. पहिल्या षटक संपलंय. 9ला 1 बॅटिंग करत असताना पुणे संघ. यस, आता मात्र गोलंदाजीसाठी अगदी आयवे दिवा गावचा खेळाडू, चर्चेत आला लहान वयातच नाव आर्यन भोईर, ॲज अ आयकॉन म्हणून मुंबई टीममध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि ही मॅच, ही ओव्हर देखील तेवढीच महत्त्वाची असेल. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ते ओळखले जात आहेत. सौरभ बिराजदार आणि रविराज आहिरे कशा प्रकारे या गोलंदाजीचा सामना करतील पाहायचं आहे. मॅच महत्त्वपूर्ण आहे. हळूहळू मात्र संध्याकाळ या ठिकाणी सुरुवात होते. आतापर्यंत उजेड थोडा कमी होऊ लागलेला आहे आणि आता कृत्रिम प्रकाश म्हणजेच ही विद्युत रोषणाई. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतोय. पंचांनी आपले हात फैलावलेत, कळवतायत हा व्हाईट बॉल आहे. धनंजय कोळी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रमाकांत पवार, मैदानातील हे 2 पंच पाहायला मिळत आहेत. तर रुपेशजी सावंत, शशिकांत साटम हे मात्र इतर 2 पंच पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. सामनाधिकारी म्हणून सचिन कदम कामगिरी करतायत. कमी गतीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, हाताला बॉल लागलाय. कॅच नाही झाली आहे. प्रयत्न मात्र जरूर झाला होता. कॅच नाही झाली आहे, परंतु त्या ठिकाणी धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या म्हणजे जास्त धावा आल्या नाहीयेत. प्रयत्न केला कॅच पकडण्याचा, कॅच नाही झाली, परंतु 1 धाव आली आहे. एक बाब आवर्जून पाहायला मिळाली की जिथे मात्र रविराज आहिरेच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना एक प्री प्लॅन रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहिला चेंडू फुलरलेनचा वाईड यॉर्कर, त्यानंतरचा चेंडू तोही यॉर्कर पाहायला मिळाला, परंतु इथे झेल व्हायला हवा होता. अशा रीतीचे कॅचेस तुम्हाला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या स्टेजवरती येत असताना, कारण जिथे एक हवेमध्ये जी उसळी घेणाऱ्या चेंडूवरती झेपावला होता क्षेत्ररक्षक, हातातून झेल निसटला, जीवदान प्राप्त झालाय आणि ते हानिकारक राहील. मोबदला मोजावा लागेल या झेलाचा. 11 धावा धावफलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे. 1 षटक झालंय आणि 1 चेंडू झालाय देखील त्याच्यापेक्षा. आणि 7 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. आता सौरभ बिराजदार आहे, ज्याने या स्पर्धेत काय जबरदस्त छाप सोडली आहे. टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. विशाल आता मात्र मागे गेले आणि सौरभ बिराजदार या मॅच मध्ये काही छाप नाही सोडू शकलेले आहेत आणि पहिल्याच बॉलवर माघारी परतवत आहेत. आर्यन भोईरचा या टीम मधील समावेश मुंबईच्या हा अगदी योग्य होता. या बॉलवर तर दाखवले.
ही बाब पथ्यावरती पडली, कारण आर्यन भोईरने टाकला गेलेला बॉल हाफ ट्रॅकर राहिला, बेसबॉल हिट करण्याचा प्रयत्न केला आणि विशाल रॉय याची गोष्ट आवर्जून आपण पाहिली की पाठीमागे जात असताना त्याने एक चांगला झेल इथे टिपलाय आणि महत्वाचा अडसर इथे दूर केलाय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा नीडर अंदाजामध्ये सौरभ बिराजदार जो गोल्डन डकचा शिकार होत असताना आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेत, 11-2. 11 धावांवर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. परंतु ज्या वेळेला विकेट गेल्या असतात तुम्ही मैदानात येताना ही संधी सुद्धा असते आणि असं समजायचं की ही आपल्याला संधी आहे. रविराजला ही संधी या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. अनिकेत येतात मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत ताकवणे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव नावाचं गाव आहे, जे ग्रामीण क्रिकेटमधील देखील पुणे जिल्ह्यातील आघाडीचा संघ म्हणून ओळखला जातो आणि अगदी पावसाळी स्पर्धा खेळण्यासाठी देखील पारगाव मात्र भिवंडीमध्ये देखील दाखल झालं होतं कोणगावच्या मैदानामध्ये. त्याच पारगावचा एक महत्त्वाचा खेळाडू आहेत ते म्हणजे अनिकेत ताकवणे येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. आर्यन भोईर इकडे आपल्या गोलंदाजीची चर्चा त्यांच्या होताना पाहायला मिळते. आर्यन ओ हो 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 यावेळेला दांडी 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 गुल बोल. अनिकेत ताकवणे आले आणि अनिकेत ताकवणे गेले देखील. फलंदाज बाद होत असताना थेट यस्टांचा वेध अगदी स्लोवर वन. हा पहा अगदी यस्टांच्या मधोमध टाकला आणि पडल्यानंतर आतमध्ये देखील वळण घेतलं बॉलने. मधली यष्टी इथे वाकवली आहे. फलंदाज क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रा बाद होत असताना गोल्डन डक वरती 2 फलंदाज बाद झाल्यात. गोलंदाजी ज्या प्रकारची इथे पाहायला मिळते ना, जणू काही फलंदाजांना नामोहरण करणारी अशी गोलंदाजी आपण पाहत आहोत. बॅकफुटला आले, कमी गतीने बॉल टाकला आणि तो स्लोवर वन थेट यस्टांचा बेत घेत असताना एखादा जलद गतीचा गोलंदाज एखादा स्पिनर गोलंदाजाप्रमाणे चेंडू हातात असताना आपण पाहिलं सर. हो, बॉल रिलीज करण्याची पद्धत त्यांची थोडीशी वेगळी आहे. उडी घेतात आणि त्याच वेळेला मात्र बॉल थोडासा उंचावरून रिलीज करतात, कमी जास्त गती करतात. याही वेळेला जर पाहिलं तर उंचावरून बॉल आला खरा, परंतु टप्पा पडल्यानंतर काय शार्प वळलाय आणि कदाचित अनिकेतला वाटला हा लेग स्टंपच्या बाहेर जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंप उखाडला गेला आणि हीच खासियत पाहायला मिळते या गोलंदाजाची. यांचा टीममध्ये समावेश का केलाय त्यांनी दाखवून दिले. 2 महत्त्वाचे डावखुरे आताचे बॅटर बाद केलेत आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत राहुल सातव. राहुल यांना एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने त्यांचं नाव आहे, नावाभोवती वलय निर्माण झालं आहे, आज मात्र ही स्पर्धा खेळावी लागेल राहुल सातव यांना. आणि कारण पुणे जिल्ह्यात तर या खेळाडूचा खूप मोठा नावलौकिक आहे, परंतु ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल होता तुम्हाला एक वेगळी आव्हानं समोर असतात, परंतु राहुल देखील आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज असतात. आज बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिकची संधी गोलंदाज आर्यन भोईर यांना असणार आहे. 2 विकेट लगातारच्या घेतल्या गेल्या. 11 धावांवर 3 विकेट पुणे टीमच्या. वेगात बॉल आलाय, हळूवार पद्धतीने फक्त ढकलण्याचा प्रयत्न झाला. पॉइंटचे फिल्डर येतात, अडवतात बॉल त्या ठिकाणी कृष्णा. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. अचूकतेने गोलंदाजी करत असताना आर्यन भोईरने धावाही कमी दिल्यात आणि त्यावरती विकेटही मिळवलेल्या पाहायला मिळाल्यात. 12 धावा धावबलकावरती 3 फलंदाज बाद झाल्यात. संघ अडचणीमध्ये आहे. एक पार्टनरशिप इथून बिल्ड व्हायला हवी, कारण या मॅच मध्ये जर का तुम्हाला अस्तित्व कायम ठेवायचं तर एक पार्टनरशिप बिल्ड करणं ही अत्यंत आवश्यक राहणार आहे संघासाठी. हो, अगदी बरोबर. कमी गतीचा बॉल, परंतु वळणारा बॉल पाहायला मिळाला. गती कमी केली, बॉल पहा किती टर्न झालाय आणि म्हणूनच आर्यन भोईर या नावाची चर्चा आहे. लहान वयातच सिमेंटवर एवढा मोठा टर्न पाहायला मिळालाय. अनुभव हा एक प्राध्यापकाचं काम करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. अनुभव चांगला आहे या खेळाडूकडे, परंतु त्याच्या अगेन्स्ट केलेली ही गोलंदाजी चांगल्या दर्जाची. यावेळेला वेग वाढवलाय, बॉलला उसळी होती, दिशा देण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. नागेश वाडेकर, अंधेरी मुंबई आणि एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. आर्यन भोईर खूप की फॅक्टर राहिले, आले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट सुद्धा घेऊन गेले. की फॅक्टर गोलंदाज, विकेट प्राप्त करणारा गोलंदाज आणि अर्धी मुंबई जे संघासाठी त्याने अर्ध यश इथे प्राप्त करून दिले असं म्हणावं लागेल. 3 फलंदाजांना बाद केलं, 3 धावा खर्च केला. नागेशचा हा झेल तितकासा महत्वाचा राहिला. विरुद्ध दिशेने जात असताना चेंडूवरती नजर ठेवणं, हँड अँड कॉर्डिनेशन जुळवणं, एक चांगला स्पोर्ट्समन खेळाडू आहे आणि ज्याला आपण व्हॉलीबॉलमध्येही सातत्याने महाराष्ट्र लेवलला खेळत असताना सातत्याने पाहतो. त्याने हा झेल घेतलाय. 4 फलंदाज 12ला बाद. हो, अगदी अंधेरी पूर्वेचा हा खेळाडू आहे आणि सातत्याने प्रभावित करतोय. गोव्याची स्पर्धा देखील नुकतीच गाजून आलाय
आणि पावसाळ्यात मात्र मान्सून ब्लास्टमध्ये सेंचुरी करणारा एकमेव खेळाडू. बऱ्याच वर्षानंतर पावसाळी क्रिकेटमध्ये शतक पाहायला मिळालं आणि ते शतक त्यांच्या नावावर होतं. आणि इकडे 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आणि आता कृष्णा त्रिपाठी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्याकडे देखील प्रचंड प्रतिभा आहे. परंतु त्यांच्याकडे जरी प्रतिभा असेल, वाघोलीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजिंक्य गोळे आलेले आहेत राहुल सातव यांच्या जोडीला. येणाऱ्या कालावधीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक, तब्बल 33 मोटरसायकल आणि 1 4 व्हीलर कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आणि ही स्पर्धा 1 मार्च ते 12 मार्च आपल्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर देवेशजी पाटील साहेब आणि सुजित तात्या शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि या श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण मानकोली या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. कृष्णा येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय टेनिस क्रिकेटमधील मानाची स्पर्धा सुप्रीमो चषक 9 ते 13 एप्रिल 2025 शिवसेना आमदार संजय पोतने साहेब आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल परब साहेब शिवसेना आमदार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे जर पाहिलं तर धाव नाही मिळणार आहे. चांगली सुरुवात कृष्णाची देखील होताना पाहायला मिळते. याही षटकामध्ये सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली या डावाची. काही चौकार आले होते आणि यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, अंपायरही आमच्याकडे फिरतायत. आणि इकडे जर पाहिलं तर या तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वाईड आहे की नाही याकरता कृष्णा त्रिपाठीचा क्विकर बनवणं, हा रीड करणं फलंदाजांना जास्तीच प्रभावित करणारा राहिला आहे. कारण जिथे आपण पाहिलं ना ते सातत्याने अवघड जातं रीड करणं हा क्विकर बन. हा बॉल जो बॅकअप द लेन टाकला, वळवला, जास्तीचा वळला होता, हदभर वळण चेंडूने घेतलं. एखाद्या घाटामध्ये गाडीने गरकनगिरकी घ्यावी, वळण घ्यावं, त्या रीतीने चेंडूने कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती वळण प्राप्त केलेला आपण कृष्णा त्रिपाठीचा बॉल पाहायला मिळालाय. रिझल्ट पेंडिंग आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. जिथे आपण पाहतो 12 बनल्यात. या बॉलचा अजूनही रिझल्ट येणं बाकी आहे. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. 12 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. अचूक आणि नियंत्रित बद्धता गोलंदाजीतली काय असते, गोलंदाजीचा दर्जा काय असतो, तो सातत्याने या गोलंदाजांनी दाखवून दिलाय. कारण आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर अगदी मला आठवण होते की तो इजा दुखापतीतून सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा येत असताना आपण त्याला पाहतोय. कारण चांगल्या दर्जाचा तो गोलंदाज आहे. हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन येत असताना आपण पाहतो. व्हाईट बॉल जो पंचांनी दिलेला डिसिजन कंटिन्यू राहील आणि जिथे चॅलेंज केलं होतं अंपायर्सच्या या डिसिजनला आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने पुढचा बॉल खोलामध्ये कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. शॉट बॅक लेफ्टने केलेला हा स्ट्रोक होता. केवळ एक सिंगल आली आहे. इकडे थोडासा दबाव आहे, हटवावा लागणार आहे. कारण रात्रकालीन मॅचेस जय सर एक 50-60 धावांमध्ये सुद्धा रंगल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे एक धावसंख्या तिथपर्यंत बनवण्याचा प्रयत्न असतात. जरी 4 विकेट गेल्या, अजिंक्य गोळे या खेळाडूने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे आणि आज संधी आहे त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची. कृष्णा चांगला बॉल अगदी खोलात टाकलाय, उत्तरच नव्हतं. गोलंदाजाच्या दिशेने फक्त ढकललाय बॉल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कृष्णा उंच पुरे गोलंदाज आहेत. बॉल रिलीज करण्याची पद्धत खूप छान आहे आणि रीड करतात बॅटरचा स्टान्स आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करतायत. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते. फलंदाजांना करावी लागेल इकडे कामगिरी चांगली. यावेळेला रिव्हर्सचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय खरा, परंतु जे टायमिंग अपेक्षित होतं ते नव्हतं आणि त्यामुळे तिकडे परंतु तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. अश्रफ आले जरूर, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना हळूहळू आत्मविश्वास स्वतःचा वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय या दोघांचाही. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात अजिंक्य गोळे, कृष्णा यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता, तो यशस्वी नाही झालाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जे जोखड म्हणतात ना किंवा बंधनं म्हणतात ना, ही गोलंदाजांनी घातली आहेत. कुठेतरी मुभा जी पाहिजे ना बॅटरला, मुक्त असते स्वच्छंद विहार करण्याचा किंवा चारी बाजूला स्ट्रोक खेळण्याचा, ती अजूनपर्यंत मिळाली नाही. त्याचं कारण आहे विकेट गेल्यात, त्याचं कारण आहे बॉलिंग चांगली होते, परंतु ते जर तुम्हाला तोडायचं असेल तर तुम्हाला फ्री माइंड बॅटिंग करावी लागेल आणि काही स्ट्रोक खेळावे लागतील.
ओ यावेळेला बॉल वेगात होता, थोडासा आतमध्ये देखील येताना पाहायला मिळालाय. राहुल यांचा इरादा होता मोठा फटका मारण्याचा, परंतु कृष्णाने नाही संधी दिली आहे. 2 ओव्हर त्यांच्या झाल्या. या स्पेलमध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील घेतली गेली. काय वेगात बॉल येताना पाहायला मिळाला आणि एकंदरीत जर पाहिलं 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 17 आणि 3 षटकं संपवण्यासाठी आपण तब्बल 16 मिनिटे घेतलेली आहेत. अजूनही 16 मिनिटांमध्ये म्हणजे 32 मिनिटांमध्ये तुमची 6 षटकं संपणं गरजेचं आहे. याची नोंद कॅप्टनने घ्यायची आहे. 32 मिनिटाचा अवधी आपण दिला आणि 16 मिनिटं आपण घेतले 3 षटकांसाठी. 17 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतले. 3 षटकांचा खेळ संपत असताना आपण पाहत आहोत. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 चा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. दिवस आणि रात्रकालीन स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ देखील दिला जाणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी बाईक आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी फ्रीज जी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. LED TV तिसरा क्रमांक आहे, वॉशिंग मशीन चौथं, सायकल 5वं, इंडेक्स शो दिला जाईल. अर्थातच 6वा क्रमांक मिक्सर आहे. 7व्या क्रमांकासाठी अगदी त्याच वेळेला पोलोचे शूज 8व्या आणि 9व्या क्रमांकासाठी आणि आयरन इस्त्री दिली जाणार आहे 10व्या क्रमांकासाठी. 1 हात मदतीचा अनाथ मुलांच्या सेवेसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक पॉइंट पाहायला मिळतोय. जे कुपन्स आहेत ना, जे कुपन्स आपण घेतो आहोत, जे देतो आहोत 200 रुपयाचे कुपन्स आहेत, त्याच्यामधून मिळणारे जे पैसे आहेत ते 1 हात मदतीचा अनाथांच्या मुलांच्या सेवेसाठी आपण खर्च करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये फेरबदल. विशाल रॉय याला इथे पाचारण करण्यात आलाय. 4थ्या षटकासाठी त्याला इथे पाचारण करण्यात आलं, इन्व्हिटेशन देण्यात आलं. कशा दर्जाची गोलंदाजी होईल. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. लोअर फुल टोज होता जिथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. रणनीती बदलावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. राहुल सातवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अजिंक्य गोळे मैदानाच्या आतमध्ये आहे. अजिंक्यच्या अगेन्स्ट हा बॉल आपण पाहिला. उजव्या यष्टीच्या बाहेर सफल झाला होता. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 4ही मुंड्या चित केलाय. फलंदाजांनी एक बाब आवर्जून ठेवली आहे. गोलंदाजी करत असताना तिन्ही गोलंदाजांनी अद्याप एकही शॉर्ट पिच बॉल किंवा हा फ्रॅकर गुडलेन स्पॉट वरचा चेंडू एकी हाताळलेला अजिबात अद्याप तरी पाहायला मिळालेला नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरती चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडू वरती येतो. ओमकार देसाई 1 रन कंप्लीट करण्यात आली. 19 ला 4. यस, या ठिकाणी 30 वेगवान गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या दोन्ही दिवस जर पाहिलं तर या गोलंदाजाच्या गोलंदाजीची चर्चा राहिली, वेगाची चर्चा राहिली विशाल रॉयच्या, ज्याला टोपण नाव आहे बाउन्सर. बाउन्सर या नावाने ओळखले जातात. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक चांगलं नाव आहे. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शफल झाले. ऑन साइडला जागा बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु विशाल रॉयची दिशा ही संघाची दशा ठरवणारी आहे. एक्स्ट्रा रन आली आहे. 20 धावा धावफलकावर. धावा गरजेच्या आहेत या ठिकाणी आणि या धावा बनवावे लागतील. अजिंक्य आणि राहुल एकाच गावातील वाघोली गावचे दोन्ही खेळाडू आहेत जरूर, परंतु आज भिवंडीमध्ये चर्चा या दोघांची तू करायला लावायची असेल तर तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. कारण चांगला मंच मिळालाय, चांगली योग्य ती वेळ आहे. कारण अशी वेळ कमी वेळ येते ज्यावेळेला तुमच्या संघाला गरज आहे आणि तुम्ही खेळपट्टीवर आहात आणि ही स्वतःला संधी समजून तुम्हाला तोटून पडावं लागेल. विशाल रॉय पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का दिलाय. विशाल रॉयला मिळाले विकेट. या टप्प्यावर गोलंदाजी त्यांनी कालपासून ज्या पद्धतीने केली, हैराण करणारी गोलंदाजी. टप्पा पा गुडलेन स्पॉट हा मात्र सातत्याने निवडलाय आणि तिकडनं जर पाहिलं तर बॅटर डबल माइंड होत आहेत. या प्रयत्नात मात्र अजिंक्य गोळे देखील माघारी परत आहेत. 5वा धक्का. रिदम, फॉलो थ्रू, ऍक्शन, सर्व काही, सर्व गुण संपन्न आहे हा गोलंदाज. आणि अर्थात गोलंदाजीतल्या ज्या काही पैलू आहेत ना त्याने गोलंदाजीमध्ये इथे पाडल्यात. विकेट प्राप्त केली आहे. कलात्मकता त्याच्या गोलंदाजीतली आपण पाहिली आणि ती सादर करतोय विशाल रॉय. विकेट प्राप्त करत असताना 20 ला 5. 5वा धक्का, 5वा हादरा इथे दिलाय. ते अर्थातच मैदानाच्या आतमध्ये NB11 धनकवडी पुणे नाशिक टीमला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज येतात आणि केवळ जात असताना आपण पाहतोय, कारण एका मागोमाग एक धक्के दिलेत. नवीन बॅटर मैदानावरती साहिल पवारला आपण पाहतोय. जातेगाव शिरूरचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अगदी लवकरच त्याची बॅटिंग आली. 7व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. हा बॉल देखील पुन्हा एकदा डॉमिनेट करणारा, फलंदाजांना मुभा न देणारा राहिलाय. डॉट बॉल आलाय.
आल्या आल्या प्रश्न विचारलाय त्यांना विशाल रॉय यांनी. या प्रश्नाचं उत्तर पहिल्या बॉलवर तर नाही सापडलं, परंतु उत्तर द्यावं लागेल आणि उत्तरासाठी आत्मविश्वास तुमच्याकडे गरजेचा आहे, परंतु तो निर्माण करावा लागणार आहे. आज ही संधी, या संधीचं सोनं करावं लागणार आहे, कारण तुमचं नाव त्या वेळेलाच होतं ज्या वेळेला तुमच्या टीमला गरज असते आणि तुम्ही परफॉर्मन्स करता. आज गरज आहे. विशाल रॉय पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, शरीरापासून दूर ठेवलाय, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवणारे हे चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत आहेत. डॉट बॉल आणखीन एक लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आहे आणि प्रत्येक डॉट बॉल हा प्रेशर क्रिएट करेल. अशा प्रकारचे चेंडू ज्यावेळेला टेस्ट मॅच सुरू असतात ना, त्यावेळेला पाहायला मिळतात आणि जणू काही तो आभास या ठिकाणी होतोय, कारण सातत्याने यष्टीरक्षकांकडे जाणारे बॉल देखील पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा तोफगाडा आहे आणि इथे आपण गोलंदाजांचा फौज फाटा सुसज्जित केलेला संघाचा पाहायला मिळाला. लीडिंग एज गोलंदाज चेंडूच्या खाली, बोल्ड अँड कॉट. आणखीन एक फलंदाज बाद. सहावा धक्का मात्र या ठिकाणी पुणे टीमला बसताना पाहायला मिळतोय. 20 धावा धाव फलकावर आहे. धाव संख्या जर पाहिली तर तोकडी आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कुणाला तरी धावा कराव्याच लागतील. जय सर, हा टप्पा जर पाहिलं तर लेंथ मात्र पकडून ठेवली. लेंथवरून कधी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ठेवतायत, कधी जर पाहिलं तर बॉडी लाईनवर टाकण्याचा प्रयत्न होत आहे, स्टंप लाईन करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याच एका रेषेमध्ये कुठेतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे हा टप्पा बॅटरला अडचणीत आणतोय आणि कुठेतरी स्ट्रोक खेळण्यास भाग पाडतोय. आवर्जून एक गोष्ट आपण पाहिली ना तर कुठेतरी इक्बाल सिनेमाची आठवण झाली की एखादं नाणं खेळपट्टीवरती ठेवावं आणि तिथेच गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने गोलंदाजाला सांगावं. त्याच रीतीची गोलंदाजी होतीये. एक एरिया टार्गेट केलाय, तिथेच बॉल हाताळले जातात. 21 मिनिटांहून अधिकचा वेळ तुम्ही घेतला, षटक 4 संपल्यात. पहा, या गोष्टीकडे लक्ष वेधूयात मुंबई टीमच्या कर्णधाराचंही, कारण जास्तीचा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. 32 मिनिटांमध्ये 6 षटक कंप्लीट करायचे आहेत. 22 मिनिटं कंप्लीट झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रेड डेव्हिल शिफा स्ट्रायकर मुंबई टीम, काय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. 20ला 6 बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अतुल खवळेला आपण पाहतोय. आर्यन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना 3 धावा 3 विकेट. पहिला बॉल ऑन साइडला, बॅकअप द लाईन होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज. पहिल्या बॉलवरती आर्यन भोईरने रस्ता इथे दाखवलाय. महत्वाचा खेळाडू, मॅचची गोल्डन विकेट. राहुल सातोबाद. यस, पुढच्या दोन्ही टीमला विनंती असणार आहे टॉससाठी आपण यायचंय. रायगड वर्सेस सौराष्ट्र. रायगड टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, आणि सौराष्ट्र टीम के कप्तान से विनंती है जल्द से जल्द आपको टॉस के लिए आना है. इकडे आर्यनच्या पहिल्याच बॉलवर बिग करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, पूल केला खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. आणि तिकडे जर पाहिलं तर समाधान आहेरकर, ज्याला देखील एक चिता म्हटलं जातं फिल्डिंगसाठी, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय आणि शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहिलं, परंतु चुकी झाली आहे आणि कॅचही पकडली. निराश मनाने मात्र आता पावलं चालू लागलेले आहेत राहुल सातव. मागील 2 बॉलवरती लगातारच्या 2 बॉलवरती आर्यन भोईरने विकेट प्राप्त केली आहे. इथे विकेट जर का तो प्राप्त करतोय लीगल डिलिव्हरी मध्ये, तर अल्पेजी गायकवाड त्याच्या नावावरती आणखीन एक कीर्तिमान प्रस्थापित करण्यात येऊ शकतो, परंतु त्यासाठी त्याला इथे विकेट घेणं फार महत्वाची राहील. एक ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून त्याला संधी मिळाली, तीही मुंबईच्या संघामध्ये. तो गोलंदाजी मार्क वरती आला. पहा, 3 धावा खर्च करत 4 विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. पुढचा बॉल. सिब्बा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एखाद्या कसलेल्या गोलंदाजाच्या विरोधात आर्यन भोईरची ही गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. एक लेजेंडरी गोलंदाजाच्या विरोधात एक युवा खेळाडूने टाकला गेलेला हा चेंडू, जो मात्र बॅकफूट वरती उसळी घेणारा इथे पाहायला मिळाला. फलंदाजासाठी अनेक प्रश्न विचारणारा, मनामध्ये काहूर माजवणारी गोलंदाजी त्याने केली आहे. परंतु सिब्बान हे सुद्धा खूप चांगले फलंदाज राहिले. ते कालखंड सलामीला फलंदाजीला येऊन सुद्धा त्याने गाजवलेला आहे. 21ला 7. उजवेसीच्या बाहेर खुलातला बॉल होता. हलक्या हाताने इथे खेळलेत अतुल. एक सिंगल त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. तर ती आज सर्कल जेही भेदणं आता मात्र खूप चॅलेंजिंग राहिलंय, कारण त्याच्याही बाहेर बॉल जाताना पाहायला मिळालेले नाही आहेत. एकंदरीत जर अल्पेजी आपण पाहिलं ना तर या सत्रामध्ये षटकार पाहायला मिळालेला नाही आहे. चंदू सर, चौकार केवळ 2 आले होते. आणखीन एक चेंडू जो उजव्या यष्टीच्या बाहेर निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. डॉट 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 निर्धाव चेंडूची अर्पितजी चतुर्वेदी, त्याचबरोबर फिरोजबाई यांचंही कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला निलेशदादा बिनताडे, सागरदादा बिनताडे सातत्याने युवा खेळाडूंना संधी देतात मोठ्या मंचावर. त्यांचंही तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे. होय, संघ मालक म्हणून त्यांनी संघ उतरवलाय.
उजव्या बाहेर लोअर फुलटोज होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला अशरफ आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येत असताना केवळ एक सिंगल मिळते, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. पहा, एक ड्रीम स्पेल हातात असताना आपण आर्यन भोईरला पाहतो आहोत. केवळ 6 धाबा, 4 विकेट त्याने प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. त्याच्या अगेन्स्ट एकही मोठा स्ट्रोक पाहायला मिळालेला नाहीये, किंवा डबल्स ही त्याच्या अगेन्स्ट आलेली नाहीये. चौकार षटकार तर लांबची बाब राहिली. काय गोलंदाजी केली आहे त्याने, अचूकता, भेदकता, नियंत्रितता, सर्व गुण संपन्न गोलंदाज. आर्यनचा हाफ ट्रॅकर इथे मात्र उसळी घेणारा आणि थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. त्याने 2 षटकांचा स्पेल इथे संपला, 6 धावा खर्च केला आणि 4 फलंदाजांना बाद केलं. वा, काय गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. काल या स्पर्धेत नव्हते, आज आलेत आणि आल्या आल्या त्यांच्या नावाची चर्चा करायला लावली. हायवे दिवे गाव आणि आर्यन भोईर हे नाव मात्र आज या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील होताना पाहायला मिळालेलं आहे. चांगली गोलंदाजी, 4 विकेट घेतल्या आणि 6 धावा केवळ खर्च केल्या. आणि हे पृथक्करण जर पाहिलं ना तर फुटबॉलमध्ये शक्यतो एवढे गोल कमी होतात, परंतु हॉकीमध्ये होतात, त्यामुळे हॉकीची गोल संख्या तर नाही ना, असंही कधी कधी वाटतं. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 23ला 7 फलंदाज बाद झाल्यात. संघ अडचणीमध्ये अडकला आणि इथून बाहेर निघणं अशक्यप्राय असं आव्हान. लोअर फुलटोस वेगाने प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल रॉय याचा अधिक वेगाने चेंडू त्याने हाताला लेग बाईच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळत आहे. आत्मविश्वासाच्या जोरावरती एक उत्तुंग अशी इमारत उभी करता येते, त्यासाठी प्रयत्नांचा पाया आपला चांगला असणं आवश्यक राहतं. इथे मैदानाच्या आतमध्ये तो आत्मविश्वास बॅटिंग करत असताना संघाचा पाहायला मिळाला नाही. किंवा ज्या आविर्भावाने मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गवळी उतरला होता तो आविर्भाव, तो माइंड सेट फलंदाजांचा जास्तीचा पाहायला मिळाला नाही आणि म्हणून की काय विकेट गमावल्यात. उजव्या बाहेर आणखीन एक चेंडू वेगाने इथे पाहायला मिळतोय. जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना सोशल डिस्टन्सिंग चांगली मेंटेन केली आहे गोलंदाजांनी बॅट आणि बॉल मध्ये. कोविड मधला हा सर्वाधिक महत्वाचा शब्द राहिला आणि इथे बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग आपण पाहतोय. जणू काय फलंदाज आहेत ना टुरिस्ट व्हिसावरती आलेत की काय, जास्तीचा योग आलेला नाहीये त्यांच्या बॅटमधून रन्स बनवण्याचा. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. समाधान चेंडूवरती येईल तद्वर मात्र केवळ एक सिंगल इथे पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा येत असताना संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड, 25 धावा धावफलकावरती. 27 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ घेतलाय, परंतु आपण पाहतोय ना की जो हा टायमर आहे ना त्या आधीच मला वाटतं की एकंदरीत 6 षटक इथे संपुष्टात येतील कदाचित. वेगवान चेंडू थेट यष्टांचा भेद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगितलं विशाल रॉयने आणि थेट यष्टांचा भेद घेणारा सिब्बान शेख बाद. काय वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेगातील बॉल अगदी ऑफ स्टंप उखडला गेलाय, लांब वर पाठवलाय. त्यालाही थोड्याशा वेदना झाल्या असतील, एवढ्या जोरात लागलाय बॉल. आणि आणखीन एक विकेट येताना पाहिलं मिळते. विशाल रॉय, त्याचबरोबर जर पाहिलं तर कृष्णा त्रिपाठी, आर्यन भोईर ही गोलंदाजाची तिकडी आतापर्यंत काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाली आहे. कॅप्टन उस्मान पटेल, आपण टॉस साठी या ठिकाणी दाखल व्हायचंय. यानंतर होणारा महत्वाचा सामना रायगड विरुद्ध सौराष्ट्र हा असणार आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सौराष्ट्र टीम के कप्तान, आपसे भी विनती है जल्द से जल्द टॉस के लिए आइए. चला नेक्स्ट मॅच सौराष्ट्र आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना रायगड संघ पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या एका बाजूला सौराष्ट्र संघ खेळत असताना पाहायला मिळेल. बालाजी RAR सौराष्ट्र आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल तो अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून खेळणारा संघ प्रवीण 11 खारघर रायगड. प्रवीण 11 रायगड टीम पाहायला मिळेल. 25ला 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. बिलालला जास्तीची गोलंदाजीवरती आणण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. तिन्ही गोलंदाजांनी काम केलंय. तमाम फलंदाजांचं कॉट बिहाइंड विकेट. विकी कलमे बाद होत असताना 9वा धक्का. विकी कलमे देखील माघारी परततात. इकडे जर पाहिलं तर काय गोलंदाजी विशाल रॉयने देखील केली आहे. विकेट आणि धावा यांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि तब्बल 9वा धक्का या ठिकाणी बसतोय. ज्या वेगात बॉल टाकलाय, बॅटची कडा आणि बाकीचं काम आकाश चिंदारिया यांच्यामध्ये हातामध्ये जाऊन मात्र हा चेंडू विसावला जातोय. शेवटची जोडी मैदानात आता असेल. विशाल रॉय
4 फलंदाजांना बाद केलं विशाल रॉयने. एकंदरीत आपण पाहिलं ना तर चंदू सर एक एक ओळ मला आवर्जून आठवते, ती मात्र द्वारकानाथजी संसगिरी यांची राहायची की वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाजीचा एक मोठा कत्तलखाना म्हणून ते नेहमी म्हणायचे. आणि इथे आपण पाहिलं ना तर आज या गोलंदाजीचा तोफखाना आणि हा कत्तलखानाच म्हणता येईल की फलंदाजांना त्यांनी नामोहरण करत असताना विकेट प्राप्त केल्यात. गोलंदाज पुढचा बॉल फुलर लेनचा इथे पाहायला मिळाला. विशालचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. षटक इथे संपलंय. ते अर्थात 6वं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. ती स्थिरावलेली धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. 9 फलंदाज बाद. सतीश बिराजदार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चंदू सर फार क्वचित आणि कमी वेळेला आपण पाहतो 10व्या आणि 11व्या क्रमांकाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तेही जिल्हानिहाय संघाच्या दरम्यान ते बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. हो, शेवटची जोडी सुद्धा स्पर्धा गाजवते, मॅचेस गाजवते आपल्याला पाहायला मिळाले. जसं आपण पाहिलं शार्दुल ठाकूर, तनुष कोटियान रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी देखील धुमाकूळ या शेवटच्या जोडीसाठी मात्र पाहायला मिळालं किंवा शतक देखील त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. तसंच काहीतरी प्रभावित करणारं करावं लागेल. पुढचा बॉल बिलालचा पहिला बॉल एक्सा कबरला धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. वाह, मोठा फटका या ठिकाणी आलाय. जे काही असेल बोनसच्या स्वरूपातील असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि बिलाल आले. चेंडू जर पाहिलं तर पहिला थोडासा पुढेच केला आणि त्याचा फायदा घेत असताना एक ताकदवर फटका या खडकवासलाच्या बॅटरने या ठिकाणी मारलाय. सिक्सर. षटकार येत असताना तोही डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बिलाल शेखच्या अगेन्स्ट पहिला बॉल रडार मध्ये आला आणि त्याला जणू काय डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहा ऍक्शन रिप्ले. पुढे सरसावले उजव्या एसीच्या बाहेर आले आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सौराष्ट्र टीम के कप्तान आइए टॉस के लिए. सौराष्ट्र टीम. एक लांब लचक षटकार येत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये जो मात्र पाहायला मिळाला बॅटिंग करणारा अर्थात अतुल कौलेच्या बॅट मधून. पुढचा बॉल बिलाल उजव्या एसीच्या बाहेर हेलिकॉप्टर खेळले. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे आर्यन भोईर. वेगाने चेंडू वरती येतात. केवळ एक सिंगल मिळेल. डेंजर एंडकडे फेकी केली आहे. ठाऊक आहे अतुलला स्ट्राईक एंड वरती आणायचं नाहीये. केवळ सिंगल आली आहे. 32-9. 32 धाबा धावफलकावरती आहेत. ही धावसंख्या यशाची हमी देईल का ही बाब उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. कारण भाकीत करणं अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर भाकीत केवळ आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे जास्तीचं काही नाही. 32-9 बाद झाल्यात. उत्तरार्धामध्येही गोलंदाज हा कारनामा करू शकतात धावा रोखण्याचा, कारण लो स्कोरिंग मॅचेस नेहमी चांगल्या झाल्यात. यावेळेचा बॉल उसळी घेणारा इथे पाहायला मिळाला हलक्या हाताने सतीश बिराजदार. इथे खेळत असताना आपण पाहतो एक सिंगल येत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 33-9 बाद. ऑल आउटची ही नामुष्की आहे ना कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न निश्चितच या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून निश्चित होईल, कारण संघाच्या अडचणी वाढल्या अशा प्रसंगी ते उभे राहिले आहेत. अतुलने चांगले स्ट्रोक खेळले, त्याच वेळेला सतीश बिराजदार त्याला साथ देण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळाला. एक गोलंदाजाने एका गोलंदाजाच्या प्रती दाखवलेली ही सहानुभूती होती की काय, कारण बिलालने जसा बॉल डिलिव्हर केला ना जिथे कुठे इजा होऊ नये या कारणास्तव आवर्जून आपण पाहिलं ना तर फलंदाजाकडे हात देखील त्याने केला होता. या बाबी नेहमीच व्हायला हव्यात. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बिलाल करतो, प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. आणि या पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तो सज्ज होत असताना 33-9 पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला, लवकर पिक करण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॉल आधी निघून गेला आणि तदनंतर बॅट गरकन गिरकी घेतली होती स्वतःभोवती आणि जिथे चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना धावफलकावरती धावा स्थिरावलेली धावसंख्या ती 33. मोठा स्ट्रोक एखादा जरी या बॉल वरती आला ना, शेवटचा चेंडू राहिला शेष. फटका येईल का विशेष याची चर्चा होती आणि यायलाच हवा. जरी मोठा फटका आला तर कदाचित 40चं टार्गेट इथे पाहायला मिळेल. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू होता, खोला टाकला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण बिलालने इथे केलेलं आपण पाहतोय. षटक इथे संपले. ते एकंदरीत 7 पूर्वार्धाचा खेळ संपला. 34 धावा 34-9 बॅटिंग करत असताना NB11 धनकवडी पुणे नाशिक टीम. टीम सौराष्ट्र कैप्टन सौराष्ट्र टीम के कप्तान आइए टॉस के लिए जल्द से जल्द.
बालाजी RAR। सौराष्ट्र टीम लास्ट कॉल है आपके लिए, आप यहाँ पर खेल चुके हो, कप्तान आ चुके टीम रायगढ़ के। बालाजी RAR सौराष्ट्र टीम, कैप्टन आइए टॉस के लिए। टॉससाठी अनंत भांबरे साहेब शाखा प्रमुख आहेत, दयाराम पाटील उपविभाग प्रमुख आणि रवींद्र भांबरे उद्योगपती आहेत, सचिन पाटील भिवंडी तालुका सचिव उपसरपंच आणि मुकेश पाटील दापोडे युवा सेना उपजिल्हा समन्वयक, यांना सगळ्यांना मी विनंती करेन आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। हे आमचे सर्वच मान्यवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत दीना पाटील साहेब यांच्या वतीने। हेड कॉल केलाय सौराष्ट्र टीमच्या कॅप्टनने, हेड सिटीज। थँक्यू सो मच। सगळ्या मान्यवरांना विनंती आपण शुभेच्छा देऊन स्थानापन्न व्हा। सचिन परमार, आपने टॉस जीता इस मैच में, टॉस जीता, क्या करना चाहोगे? अब तक बढ़िया सफर रहा है टीम बालाजी RAR सौराष्ट्र का इस टूर्नामेंट में, तो अब यहाँ पर ये क्रूशियल मुकाबला रायगढ़ के लिए रहेगा। आपने टॉस जीता, क्या डिसीजन लोगे? हम पहले फील्डिंग करेंगे। आपकी बल्लेबाजी सेकेंड इनिंग में थोड़ी सी निखर कर आई है इस प्रतियोगिता में, क्या लगता है आपको फील्डिंग करते समय कितने रनों का टारगेट आपकी टीम सेकेंड इनिंग में छू सकती है? फील्डिंग में हम कम से कम में रोकना चाहेंगे। अब तक कोई बदलाव टीम में? असलम मुटवा के बारे में क्या जानकारी दोगे? वो थोड़ा इंजर्ड है इसलिए उसको रेस्ट दिया है, वरना टीम में सेम ही है अभी। ओके, बेस्ट ऑफ लक इस मुकाबले के लिए। उस्मान, टॉस त्यांनी जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तुम्हाला काय वाटतंय किती धावा करायला पाहिजे या मॅच मध्ये जेणेकरून रायगड टीमसाठी खूप महत्त्वाचा सामना असणार आहे? सर नक्की सामना महत्त्वाचाच आहे का आम्ही काल ठाण्याविरुद्ध आम्ही एक मॅच हारलो, 2 जिंकलो, एक डू डाय मी बोलीन ह्या मॅच आहे का पहिली बॅटिंग आली आमची, आम्ही असा प्रयत्न करूया 70+ करूया आम्ही पण। काही बदल करणार आहात का टीम मध्ये की तोच संघ खेळवला जाईल किंवा काही बदल केलेले आहेत टीम मध्ये? नक्की बदल तर असणारच का लय ग्रामीण पण मॅचेस चालू आहे त्याच्यामुळे तर 19-20 चालू आहे सगळ्यांचा, तर आता माहिती नाही आमच्या विशाल सरांना माहिती काय काय। चला, शुभेच्छा आहेत। न्यूज फ्रॉम द सेंटर, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स। टॉस नुकताच झालेला आहे, सौराष्ट्र टीम बालाजी RAR सौराष्ट्र टीमने टॉस जिंकल्याने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय सचिन परमारने। जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स कडे, तिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे चंदू शेट्टी सर आणि त्याचबरोबर जयेश भोसले सरांचा। इट्स ओ टू कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच। धन्यवाद। जाऊयात या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सुरू आहे भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा, स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025, ज्यामध्ये 32 ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्याचा पहिला पुरस्कार 2 लाख आहे, दुसरा पुरस्कार 1 लाख आहे। त्याच्या सेमीफायनलच्या मॅचेस उद्या पाहायला मिळतील, परंतु सध्या सुरू आहे 6 आमंत्रित संघांमध्ये विभाग वाईज डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट, जे दीना पाटील साहेबांनी आयोजन केलेला आहे। समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, आणि ही स्पर्धा गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोली भिवंडी मध्ये पाहायला मिळते। क्रिकेट रसिकांचं झालेलं आगमन, मंचावरील मान्यवरांना आपण सध्या पाहतोय। मॅच दुसऱ्या डावाकडे जाईल, ज्यावेळेला पुणेच्या विरुद्ध मुंबई मैदानात उतरली आहे आणि पहिल्या डावात जर पाहिलं तर धावा 34 झालेल्या आहेत पुणेकरांच्या आणि मुंबईला करायच्या त्या 35 धावा। यानंतर आणखी 2 मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। उस्मान पटेल इन ऍक्शन यानंतर आपल्याला पाहायला मिळतील। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात नागेश वाडेकर आणि हो, आता तळोजा म्हटलं तर उस्मान पटेल आणि तळोजा म्हटलं तर जयेश भोसले सुद्धा। ओमकार देसाई, नागेश वाडेकर
एक युवा प्रतिभाशाली खेळाडू आहे अंधेरीचा, मुंबईचा, ज्याच्या नावाची चर्चा आहे पावसाळी क्रिकेटमधील शतकवीर. तर दुसऱ्या बाजूला मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव अगदी जगभर ज्याने नेलं तेच खेळाडू पाहायला मिळतात. ओमकार देसाई आपल्याला नॉन स्ट्राईकला, एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल विकी कलमे आले आणि पहिल्याच बॉलला मात्र कव्हरच्या क्षेत्रात पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. पूर्वार्धामध्ये गोलंदाजांनी धमाल केली, परंतु या उत्तरार्धामध्ये फलंदाजांची कमाल पहा. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. नागेश वाडेकरच्या बॅटमधून उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिला, बॅकफुट वरती आले, स्क्वेअर कट करत असताना पहिल्या बॉलला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. हो, 4 धावांनी मात्र सुरुवात मुंबईची होताना पाहायला मिळाली आहे. रेड डेव्हिल्स स्टिफा स्ट्रायकर्स हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकी यावेळेला फुल टॉस, पुन्हा एकदा खराब चेंडू. रिझल्ट त्याच बाजूला आहे, त्याच दिशेला आहे. 4 वाला चौकार. दमदार, वजनदार, शानदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. इनसाइड आउट केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि का या बॅटरला नेहमीच सुरुवातीच्या षटकांमध्ये पॉवर प्लेच्या पॉवरफुल समाचार घेणारा बॅटर म्हणून जाणलं जातं. त्याने पहिल्या 2 बॉलवरती इथे दाखवून दिलं. टान्स निराळा आहे पहा, त्याची बॅटिंग करण्याची शैली काहीशी निराळी अंदाजामध्ये पाहायला मिळते. गेल्या 1-1.5 वर्षातील या खेळाडूच्या परफॉर्मन्सने त्याला या मुख्य प्रवाहात आणलंय. याही वेळेला मात्र बॅट फिरवली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. जिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा हा महत्वाचा दिवस आहे. आता कोणते संघ सुपर 4 मध्ये जाणार याची चर्चा होताना पाहायला मिळेल. ओमकार देसाई कालही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. थक्क करून सोडले टेनिस क्रिकेट विश्व. मागील 20 वर्षात अव्वल दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळले जरूर. SP11 दादर संघासाठी विशेष कारकीर्द त्यांची बहरली, गाजली. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल फक्त या ठिकाणी ढकललं आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 10 वर गेली आहे, दुहेरी अंकात पोहोचलेली आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे मुंबईकरांना. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि क्रिकेटचा सेन्स ओमकार देसाई यांचा जबरदस्त पाहायला मिळतो. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी ते ओळखले जातात. परंतु नागेश वाडेकर हा युवा मागील 1-1.5 वर्षात ज्या पद्धतीने फॉर्मात आहे त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. हॅलो, यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्याला एका धावेमध्ये परावर्तित करताना पाहायला मिळाले. विकी कलमे चांगले गोलंदाज आहेत. मागील मॅचमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. ओमकार देसाई यांनी नागेश समोर आहेत आणि 35 धावांचं आव्हान पाठलाग करण्यासाठी रेड डेव्हिल्स स्टिफा स्ट्रायकर मैदानात उतरली आहे. सुरुवात जर पाहिली तर तेवढी चांगली नव्हती झाली मुंबईकरांची, परंतु हळूहळू मॅचवर ग्रीप किंवा स्पर्धेमध्ये ग्रीप पकडू लागलाय मुंबईचा संघ. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर होता, तो मात्र यशस्वी नाही झालाय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना लेगबायची ही एक धाव आली आहे. पंच रमाकांत पवार सर कळवतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 12 वर पोहोचलेली आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर 12 धावा धावफलकावर 35चा करायचा आहे पाठलाग. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. बॅटची आपली कडा घेत असताना नागेश वाडेकर आणि ओमकार देसाईला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दोन्ही फलंदाजांनी इथे रणनीतीबद्ध कामकाज करण्याचा प्रयत्न केलाय. आघाडीचे फलंदाज ज्या रीतीने बॅटिंग करतायत, लवकरात लवकर सामना संपवण्याच्याच उद्देशाने मनसुब्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत की काय असंच पाहायला मिळतं. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आलाय. एक प्लॅटफॉर्म चांगल्या दर्जाचा इथे रचलाय आणि इथे या एक माफक धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात संघाला मिळवून दिली आहे. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विकेट न गमावता अजूनही 5-6 षटकं बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. विकेट घ्याव्या लागतील आणि मोठ्या प्रमाणावर घ्याव्या लागतील. सिब्बान सेकाल आहेत मात्र गोलंदाजीसाठी. सिब्बानचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, थोडीशी उसळी होती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने शेवटच्या क्षणी फक्त लेटकट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. या दोन्ही खेळाडूंची बॅटल ना पाहण्याजोगे राहणार आहे, कारण गोव्याची स्पर्धा मला आठवते. सिब्बानने ज्या प्रतीची गोलंदाजी केली होती अचूक टप्प्यावरती, तो रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला मागील 2 वर्षापूर्वी पाहायला मिळाला होता. आज नाही तर गेली कित्येक वर्षे ही लढत रंगते ओमकार आणि सिब्बान यांच्यामधील. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. ओमकार यांच्या बॅटमधून 4 धावा.
चौकार आला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला लोर, जिथे मात्र आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक वरती उभा होता आणि जागा बनवत असताना खेळलेला हा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येत असताना रविराज आहिरेने प्रयत्न केले जरूर, परंतु ते अपुरे राहिले. चौकार आला. संघाची धावसंख्या 4 ने बधारेल. सिब्बान शेख ओमकार यांच्यासाठी यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. हवाई फायर ओमकार यांच्या बॅट मधून सिक्सर. डाऊन दी ग्राउंड चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट हिट केला आणि तोही ग्रेट पाहायला मिळाला ओमकार देसाईच्या बॅट मधून. पुढ्यात टाकलेला बॉल पिक केला. डाऊन द ग्राउंड एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वेगाने 22 वरती जाऊन पोहोचली आहे. हो, आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल. याही वेळेला बिगिट पाहायला मिळतोय. हाही चेंडू मात्र अफलातून जाईल, मात्र बॉल सीमा रेषा पार. ओमकार देसाई ब्रँडेड फटका षटकार. ट्रेडमार्क हिट इथे पाहायला मिळाला ओमकारच्या बॅट मधून. पुढ्यात आलेला बॉल अगदी बनवला आणि बनवून ऑन साइडला खेळला. जागा बनवत असताना एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तो ओमकार देसाईच्या बॅट मधून. बॉल गेला तिकडे चहा पियायला. यावेळेला मात्र उसळी होती. बॅकफुटला आले, फक्त ढकललं या उसळी असणाऱ्या चेंडूला आणि तिकडे एक धाव. छप्पर तोड आणि पत्रा तोड असा स्ट्रोक पाहायला मिळाला होता ओमकार देसाईचा मागील बॉलवरती. यावेळेला हलक्या हाताने केवळ दिशा देत असताना त्याने सिंगल प्राप्त केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया नागेश वाडेकर कशा पद्धतीने मॅचला फिनिश करणार याची उत्कंठा आहे. यावेळेला फटका येताना पाहिला मिळाला चांगला, परंतु 4 धावा त्या ठिकाणी येत आहेत. हा चौकार त्या ठिकाणी येताना पाहिला मिळाला आणि अगदी विजयाच्या जवळ मुंबई टीम जाताना पाहिला मिळते. RPG चतुर्वेदी फिरोजबाई यांच्या मालकीची असणारी टीम आहे आणि आज मुंबईकर चांगल्याच लयमध्ये येताना पाहिला मिळालेले आहेत. हे सगळे संघ चांगलेच आहेत. चांगल्या टीम बनल्या. मैदानावर कशी कामगिरी होत होती हे खूप महत्वाचं होतं. काही टीम जिंकल्या, काही टीम हरल्या, काही टीमने कमबॅक केलं. हे छोटे छोटे चाहते देखील आज बॉल बॉयच्या भूमिकेत आहेत, परंतु एक कालखंड हे सुद्धा मैदानात खेळतील. आणि इकडे जर पाहिलं तर आता मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. ओमकार खेळतात 18 वर आणि नागेश खेळतायत 14 वर. कृष्णा गवळी गोलंदाजीसाठी येत आहेत. 2 धावांची आवश्यकता मात्र या मॅचला जिंकण्यासाठी. वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कृष्णाने मात्र डॉट बॉल टाकलाय. मॅच फिनिश कशा पद्धतीने होणार, कोणत्या स्ट्रोकने होणार, एवढीच औपचारिकता बाकी आहे. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचंही कौतुक, कारण क्रिकेटसाठी तेही चांगलं कामगिरी सध्या करतायत. हो, सचिन बाडगे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. मुंबई संघाचंही कमबॅक होताना पाहिलं मिळालंय. एक सामना आणखी देखील मुंबईचा असणार आहे आणि तो सुद्धा महत्वाचा असेल. यावेळेला फटका खेळलाय आणि या मॅचला फिनिश केलंय रेड डेव्हिल सिपा स्ट्रायकर. मॅच जिंकत असताना आणखीन एक विजय साकार करत असताना पाहिला मिळत आहेत. RPG चतुर्वेदी अँड कंपनी फिरोजबाई, आपल्या दोघांचंही विशेष कौतुक. आणि इकडे मॅच जिंकली जाते मुंबई टीम कडून. अभिनंदन. चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 या स्पर्धेकरता ज्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्या मान्यवरांमध्ये वडगावचे शिवसेनेचे